Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. Okay, बघा आज आपण कनेक्टिव्ह टिश्यू टॉपिक बघणार आहोत. जस्ट वेट. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू बघा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एपिथेलियल टिश्यू बघितलं होतं. त्यामध्ये आपण बाकी उरलेले सगळे टिश्यू कंप्लीट करणार. दॅट इज द कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि मस्क्युलर टिश्यूज आहे ना. कनेक्टिव्ह टिश्यू नंतर मसल टिश्यू आणि लास्ट वन इज द न्यूरलमध्ये जास्त काही नाही. सो वी विल कंप्लीट दिस टुडे. कनेक्टिव्ह म्हणजे काय म्हणते बघा, कनेक्टिव्ह टिश्यूज आर मोस्ट अबंडंट. दॅट इज द इम्पॉर्टंट आहे थोडंसं. कनेक्टिव्ह टिश्यूज मोस्ट अबंडंट. कनेक्टिव्ह टिश्यू that is the most abundant. Okay, most abundant and widely distributed in the body of complex. They are more namely connected because special when linking. Yes, linking जास्त काही एवढं इम्पॉर्टंट नाही, but just data linking and supporting other organs of the body. They range from soft connective tissues to the specialized types which include cartilage, bone, adipose and blood. Yes, काय असते cartilage, bone आणि blood. Okay, and last one is the adipose also. आणि यामध्ये आपण हे डिटेल कार्टिलेज, बोन आणि ब्लड हे आपण डिटेलमध्ये बघणार. ओके, इन ऑल कलेक्टिव्ह टिश्यूज एक्सेप्ट ब्लड द सेल सिक्रेट फायबर्स ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन कॉल्ड कोलेजन और इलास्टिन. हे सेल सिक्रेट फायबर्स म्हणजे ब्लड सोडलं तर बाकी सगळे जे आहेत ना, कोलेजन और इलास्टिन हे प्रोटीन सिक्रेट करतात. दॅट इज द येस. अँड द फायबर्स प्रोव्हाइड स्ट्रेंथ, इलास्टिसिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. जस्ट एक इन्फॉर्मेशन रीडिंग घेतलं आपण. Fibers provide strength and elasticity or flexibility. Okay, cells are modified polysaccharide which accumulate between the cells and fibers act as matrix or ground substance. आता this is very important. लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह. लूज हे तीन टाईपमध्ये डिवाइड झाले कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. ओके ओके, ठीक आहे. चलो आता आपण चार्ट बनवायचा आहे. म्हणजे रीड करत करत चार्ट बनवायचं. पहिला काय आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, कनेक्टिव्ह टिश्यूज मी CT लिहितो. ओके, लूज कनेक्टिव्ह टिश्यूज काय म्हणते, जस्ट दोन टाईपचे आहेत. ओके, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना, एक तर एरिओलर, दुसरं ॲडिपोज. एरिओलर आणि ॲडिपोज. एरिओलर आणि ॲडिपोज. एरिओलर काय म्हणते, बिनीथ द स्किन. दॅट इज द BNEA, beneath skin. हे काय म्हणते, ॲडिपोज इज अनदर लोकेटेड मेनली बिनीथ द स्किन. अगेन सेम. ओके, सेम. त्यानंतर काय म्हणते, प्रेझेंट बिनीथ द स्किन. इट सर्व्स एज सपोर्ट फ्रेमवर्क फॉर एपिथेलियम. The cells of specialized store fats. Yes, काय करते, फ्रेमवर्क, फ्रेमवर्क फॉर एपिथेलियम. ओके, आणि हे करते स्टोर फॅट्स. ओके, स्टोर फॅट्स. ओके, ऑफ इट कंटेन्स फायब्रोब्लास्ट that produces and secrete fiber. Fibroblast, macrophages and mast cells. काय कंटेन करते, contain fibroblast, macrophages and mast cells. ओके, मास्ट सेल. आणि हे काय करते, येस, मास्ट स्टोर द एक्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स विच आर नॉट युजली used immediately are converted in fats and stored in this tissues. यामध्ये converted in fats and are stored in this tissue. Okay, that's all about this. Okay,
एरिओला टिश्यू दोन्ही बेनिथ द स्किन म्हणजे स्किनच्या खालीच प्रेझेंट असतात आणि फ्रेमवर्क फॉर इपिथेलियम आणि हे काय म्हणतं स्पेशल फॉर स्टोअर फॅट्स म्हणजे फॅट स्टोअर करते आणि अगेन हे काय करते कंटेन फायब्रोब्लास्ट मॅक्रोफेजेस अँड मास्ट सेल्स. ओके डन. त्यानंतर फायबर्स अँड त्यानंतर काय डेन्स हे काय झालं लूज नंतर डेन्स कनेक्टेड टिश्यू. ओके जस्ट 1 मिनिट ना. dense connective tissue, dense connective, just 1 minute. Okay, dense connective tissue. Dense मध्ये काय dense irregular and dense regular. So आपण dense regular and regular. Okay, dense regular and dense irregular. Okay, in dense regular connective tissues the collagen fibers are present in rows between many parallel bundles of fiber. याच्यामध्ये दोन टेंडॉन्स आणि लिगामेंट याच्यामध्ये काय ना म्हणजे पॅरलल म्हणजे प्रेझेंट इन रो मध्ये प्रेझेंट असतात. ओके म्हणजे याच्यामध्ये काय ना टेंडॉन आणि लिगामेंट टेंडॉन लिगामेंट. ओके टेंडॉन आणि लिगामेंट. टेंडॉन काय करते विच अटॅचेस स्केलेटल मसल टू बोन म्हणजे काय करणार स्केलेटल मसल टू बोन. ओके स्केलेटल मसल टू बोन आणि लिगामेंट काय करते विच अटॅच वन बोन टू अनदर म्हणजे बोन टू बोन कोण अटॅच करते दॅट इज द लिगामेंट. आणि टेंडॉन काय करते स्केलेटल मसल टू बोन. हे झालं डेन्स रेग्युलरचं. ओके नंतर डेन्स इरेग्युलरचं काय म्हणतं डेन्स इरेग्युलर टिश्यू हॅज फायब्रोब्लास्ट अँड मेनी फायबर्स दॅट आर ओरिएंटेड डिफरंटली म्हणजे इथं पॅरलली एकदम म्हणजे बिटवीन पॅरलल बंडल्स आणि इथं ओरिएंटेड डिफरंटली. ओके दिस टिश्यू इज प्रेझेंट इन स्किन. बस एवढं लक्ष ह्यात रेग्युलरली ह्यात रेग्युलर आहे म्हटल्यावर ऑब्विसली काय होणार एका रोमध्ये हे होणार ना आणि इथं काय डिफरंटली म्हणजे ओरिएंटेड डिफरंटली. ओके आता आला स्पेशलाइज्ड. ओके तोच आपण करूया स्पेशल. ओके स्पेशलाइजमध्ये 3 आहेत काय म्हटलेलं आपण कार्टिलेज बोन आणि ब्लड. ओके कार्टिलेज बोन आणि ब्लड. नाव आपण यात डिटेलिंग लिहिणार काय नाही जस्ट हे सगळं पुढं होणारच आहे. सो जस्ट इथल्या इथं जस्ट एकदा वाचून द्या. ओके काय इथं आपण आता जर ते लिहायला बसलो तर काहीच म्हणजे हे काही नाही आहे असं जास्ती कारण बोनबद्दल तुम्हाला सगळ्याला माहिती आहे परत ब्लडबद्दल माहिती आहे आणि कार्टिलेजबद्दल पण माहिती आहे. सो जास्त डिटेलिंग नाही लिहिणार आहे. ओके द इंटरसेल्युलर मटेरियल कार्टिलेज इज सॉलिड अँड सॉलिड आणि प्लायबल असते आणि resist the compression. Cells of this tissue chondrocytes are enclosed in small cavities within the matrix created by most of the cartilages are vertebrate. Embryos are replaced by most of my vertebrate मध्ये जे कार्टिलेजेस असतात ना रिप्लेस्ड बाय बोन्स म्हणजे म्हणजे अगोदर बघा कार्टिलेजेस असतात त्यानंतर अडल्ट झालं ना देन ते बोनमध्ये कन्वर्ट होतात. ओके त्या जागी बोन्स म्हणजे रिप्लेस होतात. Cartilage is present in the tip of this is very important tip of nose, ear joints आणि between and adjacent of the bones of vertebral column, limbs and hands and adult. हे कुठं प्रेझेंट आहे ना this is important कुठं आहे cartilage is present. this much is very important. ओके कार्टिलेज कुठं प्रेझेंट आहे ना हे एवढं लक्षात ठेव. ओके बस बाकी काय एवढं इम्पॉर्टंट नाही एकदा रीडअप मारला तरी चालते किंवा होल सिलेबस होईपर्यंत तुम्हाला 1000 वेळा होऊन जाईल नसते. ओके सो डोंट वरी अबाउट दिस. नंतर बोन्स सगळ्यालाच माहिती आहे हार्ड आणि नॉन प्लायबल असतात. ग्राउंड सबस्टन्स रिच इन कॅल्शियम साल्ट्स अँड कोलॅजन फायबर्स विच गिव्ह बोन
strength, परत its main tissue provides structural framework to body. Obviously bones support and protect the softer tissues and organs. हे सगळं आपल्याला माहिती आहे. बस बोन्स, ओस्टिओसाइट्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं काय होतं, कॉन्ड्रोसाइट्स. कार्टिलेजेसमध्ये कॉन्ड्रोसाइट्स होतं, इथं ओस्टिओसाइट्स. ओके. आर लॅक्युने अँड लिम्ब बोन्स सच एज लॉंग बोन्स ऑफ द लेग सर्व वेट bearing functions. Yes. They interact skeletal muscles and attach to them to bring about movement. The bone marrow in some bones site of production of blood cells. काहीच जस्ट 1-2 वेळा रीडिंग करा, लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही झालं तरी सिलेबस होईपर्यंत तुम्हाला ॲटोमॅटिकली लक्षात राहून जातं, कारण हे बोन्सवरती स्पेशल टॉपिकच आहे पुढं आपला. ओके. ब्लडवरती अगेन सेम टॉपिक. ब्लड इज फ्लुइड कनेक्टेड टिश्यू कंटेनिंग प्लाझ्मा, RBC अँड WBC अँड प्लेटलेट्स. बस हे तुम्हाला पूर्ण चॅप्टरच आहे, सो डोंट वरी फॉर दिस. ओके. आता मसलवरती अगेन 3 टाईपच्या मसल आहेत. एक तर स्केलेटल मसल, देन स्मूथ मसल आणि कार्डियक मसल. ओके. स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि कार्डियक. त्यात पण समजून घ्यायसारखं एवढीच लाईन आहे, समजत नाही मोस्ट ऑफ. ते इथपर्यंत. ओके. इच मसल फायबर इज मेड ऑफ मसल फायबर. इच मसल मसल कशावरून म्हणलं असणार आहे. ओके. मसल इज मेड ऑफ मेनी लॉंग सायलिंड्रिकल फायबर्स. मसल कशावरून म्हणलं असते, हेच म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला हेच नाही समजत. कशामध्ये असते, पॅरलल रेस. ओके. पॅरलल रेस. ओके. त्यानंतर दिस फायबर्स, हे फायबर कशापासून बनलेले असतात, तर फायबर्स आहे ते फाईन फिब्रिल्स, दॅट इज द मायोफिब्रिल्स. ओके. फिब्रिल्स फिब्रिल. ओके. म्हणजे मसल काय पहिल्यांदा काय असणार, फिब्रिल म्हणजे मायोफिब्रिल. त्यापासून काय तयार होणार, दॅट इज द फायबर्स, आणि फायबर्सपासून दॅट इज द मसल. ओके. बस हे तयार राखणार. त्यात काय नाही, मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे रिस्पॉन्स शॉर्टन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात, कॉन्ट्रॅक्ट झालेले शॉर्टन, दॅट इज द देन रिलॅक्स लेंथ अँड रिटर्न टू अँड कॉन्ट्रॅक्ट इन कोऑर्डिनेटेड फॅशन. द रिॲक्शन मूव्स द बॉडी. म्हणजे काय नाही, फक्त आपल्या इन्फॉर्मेशन दिल्यासाठी दिलेलं आहे, जास्त काही नाही, कारण हे ऑलमोस्ट प्रत्येकाला लहान बाळाला माहीत असतं. टू चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड मेंटेन द पोझिशन ऑफ द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. इन जनरल मसल्स प्ले आणि ॲक्टिव्ह रोल इन मुवमेंट्स ऑफ द बॉडी. मसल्स आर 3 टाईप्स अगेन, स्मूथ मसल, स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि कार्डियक मसल. बस हे पण स्केलेटल मसल अगेन पुढं होणारच आहे. जरी हे झालं लक्षात राहिलं तरी ठीक आहे, नाही झालं तरी कोई बात नहीं. ओके. स्केलेटल मसल टिश्यूज क्लोजली अटॅच टू स्केलेटल बोन्स. इन टिपिकल मसल्स सच एज बायसेप्स striated असते. स्केलेटल मसल्स आर बंडल्ड टुगेदर इन अ पॅरलल फॅशन. शीट ऑफ कट अप कनेक्टिव्ह टिश्यू क्लोज्ड. यू विल स्टडी इन चॅप्टर 20. म्हणजे आता ह्या चॅप्टरमध्ये शिकवायसारखं जास्ती काहीच नव्हतं, फक्त एक इपिथेलियल टिश्यू जो शिकवण्यासारखा जास्ती होता. ओके. जस्ट 1 मिनिट. ओके, ठीक आहे. त्यानंतर ह्या आपल्याला स्मूथ मसलमध्ये काय म्हणते, स्मूथ मसल्स हे तिन्ही हे लक्षात ठेवा. हे जे आहे ना पहिलं, दॅट इज द स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि कार्डियक मसल. बस एवढं लक्षात ठेवा. टेपर ॲट बोथ एंड्स अगेन आहे का, टेपर ॲट बोथ एंड्स अँड डू नॉट शो स्ट्रायशन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रायशन्स कोण शो करते, स्केलेटल मसल आणि कार्डियक मसल. ह्यामध्ये स्ट्रायशन्स आर ॲबसेंट. ओके. बस एवढं लक्षात. सेल जंक्शन्स होल्ड देम टुगेदर अँड दे आर बंडल्ड टुगेदर इन कनेक्टेड टिश्यू शीट. ओके. द वॉल ऑफ इंटरनल ऑर्गन्स सच एज ब्लड वेसल्स, स्टमक अँड intestine contains this type of muscle. Yes, this is very important. This line is very important. हे कुठं असतात, this line, the wall of internal organs such as blood vessels, stomach and intestine contain this type of muscle. म्हणजे स्मूथ मसल कुठं प्रेझेंट असते,
वॉल ऑफ ऑर्गन सच एज ब्लड वेसल्स स्टमक आणि इंटेस्टाईन. बस हे लक्षात ठेवायचं. ओके, रिमेंबर दिस. पाठीमागचं कुठं होतं, बायसेप्समध्ये वगैरे प्रेझेंट होतं मसल टिश्यू. स्मूथ मसल्स आर इनव्हॉलंटरी. हे इनव्हॉलंटरी असतं. ओके, तर पाठीमागचं व्हॉलंटरी. ॲज देअर फंक्शनिंग कॅन नॉट बी डायरेक्टली कंट्रोल्ड, वी युजली नॉट एबल टू मेक कॉन्ट्रॅक्ट मिळाली. यातले एक दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे, कुठं कुठं प्रेझेंट असतं हे आणि इनव्हॉलंटरी. बस. आणि कार्डियक मसल सुद्धा इनव्हॉलंटरी असतं आणि स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. बस एवढं. इज प्रेझेंट ओनली इन हार्ट. हे हार्टमध्ये प्रेझेंट असते. ओके, येस. कार्डियक मसल अँड मेक देम स्टिक टू कम्युनिकेशन जंक्शन्स इंटू fusion points allow the cell contract as unit. When one cell receives signal, its neighboring are also stimulated. याच्यावरती स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात आणि दुसरी गोष्ट हार्टमध्ये प्रेझेंट असते आणि याचं हे असते काय म्हणतात, इनव्हॉलंटरी. ओके, बस एवढंच लक्षात ठेवायचं, दुसरं काही लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. ओके, त्यानंतर न्यूरल टिश्यूमध्ये सुद्धा ह्याच्यावरती सुद्धा चॅप्टर पूर्ण आहे. सो ह्यातलं एवढंच लक्षात ठेवायचं. ह्यात पॉईंट लक्षात ठेवायचं म्हटलं तर जस्ट वेट. ओके, न्यूरल काय म्हणत आहे, न्यूरलमध्ये न्यूरल टिश्यू एक्झर्ट्स अ ग्रेटर कंट्रोल ओव्हर द बॉडी आणि न्यूरॉन्स. न्यूरॉन्स जे आहेत ना, न्यूरॉन्स युनिट ऑफ न्यूरल सिस्टम. युनिट ऑफ न्यूरल सिस्टम. ओके, न्यूरल सिस्टमचे युनिट काय आहेत, न्यूरल सिस्टमचे युनिट इज न्यूरॉन्स. बस एवढं लक्षात ठेवायचं. न्यूरल सिस्टम. ओके, अँड द न्यूरोग्लियल cells which constitute the rest of neural system protect and support the neurons. न्यूरॉन्सला प्रोटेक्ट आणि सपोर्ट करून करते न्यूरोग्लिया सेल्स. ओके, न्यूरोग्लिया सेल्स. ओके, प्रोटेक्ट अँड सपोर्ट. प्रोटेक्ट प्लस सपोर्ट कोण करते, न्यूरोग्लिया. ओके, न्यूरोग्लिया मेक्स अप मोर दॅन हाफ ऑफ द बॉडी व्हॉल्यूम इन आवर बॉडी. बस तिथलं बाकीच पुढचं आपण ह्याच्याबद्दल चॅप्टर नंबर 21 मध्ये बघणार आहोत. ओके, कॅन सी हिअर. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. लेट्स रिवाइज वन्स अगेन. तर जास्त असं रिवाइज करायचं काही नाही. कनेक्टिव्ह टिश्यू मोस्ट अबंडंट लिंकिंग वगैरे फॉर्म करत आहे. आणि आता हे एवढं लक्षात ठेवायचं की लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये दोन टाईपचे असतात, एक तर ॲरिओलर आणि दुसरं ॲडिपोज. एरिओलर जे असतं ना, दोन्हीच बेनिथ द स्किन प्रेझेंट असतात. आणि हे ते फ्रेमवर्क फॉर बॉडी इपिथेलियम. फ्रेमवर्क फॉर इपिथेलियम कोण प्रोव्हाइड करतं, दॅट इज द एरिओलर. आणि दोन्ही बेनिथ द स्किन प्रेझेंट. सो ह्याच्यावरती स्टेटमेंट विचारू शकतात की इथून पुढे जो नीटचा मोस्टली पेपर जो निघेल ना बायोचा, मोस्ट ऑफ दी हा स्टेटमेंट असेल. सो ह्याच्यामध्ये फसून शकतात की एरिओलर बेनिथ द स्किन प्रेझेंट असते आणि हे ॲडिपोज अबोव द स्किन प्रेझेंट असते. हाईक म्हणजे असं स्टेटमेंट दिलं, यू कॅन कन्फ्यूज. सो हे तर लक्षात ठेवा की दोन्ही बेनिथ द स्किन म्हणजे स्किनच्या खालीच प्रेझेंट असतात. ओके, आणि फ्रेमवर्क कोण प्रोव्हाइड करते, एरिओलर प्रोव्हाइड करतं, नॉट ॲडिपोज. ओके, आणि ह्याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट, मॅक्रोफेजेस आणि मास्ट सेल्स प्रेझेंट असतात. आणि ते स्टोअर फॅट स्टोअर कोण करते, ॲडिपोज. बस एवढं लक्षात. डेन्स रेग्युलर आणि इरेग्युलर. रेग्युलरमध्ये येते टेंडॉन आणि लिगामेंट जे आहे ना रेग्युलरमध्ये येते, आणि इरेग्युलरमध्ये काही नाही, इन स्किन असतं. टेंडॉन हे जे आहे ना काय म्हणतं, स्केलेटल मसल तो बोनला कोण कनेक्ट करते, टेंडॉन. लिगामेंट बोन टू बोनमध्ये असते. ओके, स्पेशल ॲडमध्ये कार्टिलेज, बोन आणि ब्लड. बस एवढं लक्षात ठेवायचं. पण पुढचं जस्ट एकदा रीडिंग जरी मारली ना बस इनफ होऊन जाते. न्यूरॉन्स युनिट ऑफ न्यूरल सिस्टम आणि प्रोटेक्शनला सपोर्ट कोण करते, याला प्रोव्हाइड करते न्यूरोग्लिया सेल्स. बस एवढं लक्षात ठेवा. जास्त यात काही नाही आहे. आणखी एकदा रिवाईज करूया वाटलंच तर. ह्यात कार्टिलेज, बोन्स वगैरे हेच आहे. परत त्यानंतर लूज कनेक्टिव्ह टिश्यू, आणि आता इम्पॉर्टंट एवढंच आहे की लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आणि हे टेंडॉन आहे ती स्मूथ मसल्स आणि बोन्सला कनेक्ट करते, आणि लिगामेंट आहे ती बोन टू बोन कनेक्ट करते. हे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ना त्याचं फक्त एक कार्टिलेजचं हे बघा. त्यानंतर काय बाकी
असते असं काही नाही. आणि हे स्मूथ मसल्स इनव्हॉलंटरी असतं. आणि हे कुठं प्रेझेंट असतं, हे प्रेझेंट जास्त नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं. ते बायसेप्समध्ये प्रेझेंट असतं, व्हॉलंटरी असतं बस. आणि स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात, ह्याच्यावरती स्ट्रायशन्स ॲबसेंट असतात आणि एवढं असतं. आणि त्यानंतर ह्याच्यावरती स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात, हार्टमध्ये प्रेझेंट असते आणि हे इनव्हॉलंटरी असते बस. एवढे 3 पॉईंट लक्षात ठेवा. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. हा चॅप्टर इथं संपला आहे असं जाहीर करतो, कारण यातलं राहतं म्हणजे फ्रॉग आहे. ह्यात काहीच नाही आहे, ह्यात एवढंच आहे की आवर हार्ट इज कन्सिस्ट ऑफ 4 टाईप्स ऑफ टिश्यू, दॅट इज द एपिथेलियल, कनेक्टिव्ह. बस बाकीच एकदा रीडअप मारून घ्या, बाकी काही नाही आहे. राहतं यातलं अर्थवॉर्म डिलीट होऊन, आय थिंक सॉरी अगोदर जो होता ना दॅट इज आय थिंक कॉक्रोच होता. येस, कॉक्रोच डिलीट होऊन आता फ्रॉग ॲड झाला आहे. सो नंतर मी फ्रॉगचा व्हिडिओ अपलोड करेन. सो थँक्यू सो मच. नाव दिस चॅप्टर इज ओवर. काय जरी डाऊट असेल देन यू कॅन आस्क इन कमेंट सेक्शन. थँक्यू सो मच. बाय बाय. वेट उनका थैंक यू लिखने का रहेगा यार. THANK. थैंक यू. उनका चैप्टर खत्म. थैंक यू.